रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, दिवे आगार ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी विरोधात सत्ता. सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळला, दिवे आगार विकास आघाडीची सत्ता. रायगडमध्ये 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये श्रीवर्धनमधील दिवे आगार ग्रामपंचायत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. दिवे आगारमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून दिवे आगार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी जिंकून आले आहेत. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. 2 दिवसापूर्वी म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. आता दिवे आगार ही महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेल्याने राष्ट्रवादीला येथील जनतेनं नाकारलं आहे. मनमानी हुकुमशाही लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवे आगारमध्ये चालणार नाही, असं वक्तव्य आणि इशारा निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली, तर बैठकीमध्ये कोणत्याही नावावर एकमत झालेलं नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. विविध नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घ्यायचा आहे, असं पक्षातील नेत्यांकडून सुनेत्रा पवारांना विनंती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.